नमस्कार श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत धमाल विनोदी स्किट गोष्ट थोडी सोंग फार. तत्पूर्वी चॅनलवर नवीन आले असाल किंवा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर बेल आयकन प्रेस करून अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या चॅनलला तुमच्या सबस्क्रिप्शनमुळे ग्रो व्हायला मदत होईल. चला तर मग ऐकूया गोष्ट थोडी सोंग फार. संध्याकाळी 4ची वेळ. सुमारे 50-50 वयाचे मधुकर नातू आपल्या हॉलमध्ये बसलेले असतात. तेवढ्यात डोरबेल वाजते. बाहेर बिल्डिंगमधील मस्ती मुलं गाणं म्हणत मुद्दाम चिडवतात, नाटू 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 मधू नातू. RRR मूव्हीमधील गाणं फेमस झालं होतं ना. मधुकरराव चिडतात, काय टार्गेट मुलं आहेत आजकालची. तेवढ्यात पुन्हा बेल वाजते. यामुळे ते त्रासिकपणे उठले आणि दार उघडले. एकदम मारायला बाहेर आले. मुलं तर पळून गेली, पण दारात एक सुंदर तरुणी, जवळपास 25-27 वर्षाची सुद्धा नाटू गाण्यावर नाचण्याच्या पोजमध्ये उभी होती. आणि तिच्यासोबत एक महिला, म्हणजे जवळपास 45 वर्षांच्या आसपास वय असणारी, ती सुद्धा टाळ्या वाजवत होती. हे पाहून मधुकररावांच्या चेहऱ्यावरील भाव एकदम बदलले. त्या दचकून स्टॅच्यू झाल्या. अरे वा, या अजंठाच्या मूर्त्या साक्षात माझ्या दारात. स्मिता हात खाली करत म्हणाली, सॉरी काका, तुम्हाला राग तर नाही ना आला? नाही, मारायला आलो आणि घायाळ झालो अशी अवस्था झाली माझी. या आत येऊन नाचा, मी पण नाचतो सोबत. त्यांची टर उडवण्याच्या हेतूने ते म्हणाले. स्मिताने इनोसेंटली दोन्ही हाताने कान पकडून जीभ बाहेर काढून, एक्स्ट्रीमली सॉरी. तुमची रस ना आत घ्या, नाहीतर गळेल. गळेलची ॲक्शन करत मधुकरराव बोलले, काय वाह्यातसारखे बोलता काका तुम्ही. अरे अहो, तुमची रसना म्हणजे जीभ आत घ्या, नाहीतर लाळ गळेल. स्मिता खजील होऊन, माफ करा. गौरी तिला इशाऱ्याने म्हणते, काय हे स्मिता. स्मिता आपली ओळख करून देते, नमस्कार, मी स्मिता अभय गंभीर. ठीक आहे, म्हणजे तुम्ही सांगताय म्हणून मानतो, पण तुम्ही उगाच गंभीर झाल्या. तो अभ्या गंभीर न, आणि तुमचं घेणं देणं दिसत नाही. म्हणजे तो खरंच गंभीर दिसतो आणि तुम्ही कशा सुंदर हसतमुख, म्हणून म्हटलं की तुमचं घेणं देणं नाही दिसत. स्मिता हेल गाडत, अय्या, नवरा आहे तो माझा, घेणं देणं तर असणारच ना. गौरी चावटपणे तिला चिमटा घेत हळूच म्हणते, या घेण्या देण्यातच तर बंटी झाला ना. इश. मधुकर स्मिताकडे बघत राहतात. गौरी मधुकरांच्या चेहऱ्यासमोर हात हलवत स्वतःचा परिचय देत म्हणते, आणि मी गौरी सदा फुले. मधुकर दारातच तिच्याकडे बघून, अरे वा, गंमत आहे नाही. त्या आश्चर्याने बघतात. मधुकर स्वतःच्या गालावर बोट ठेवून टॅप करत बोलतात, म्हणजे बघा ना, या स्मिता आणि आडनाव गंभीर कसला विरोधाभास आहे नाही. गौतम गंभीरचे नातेवाईक वगैरे आहात का हो? स्मिता हास्य करत म्हणाली, छे हो, आमचं कुठे एवढं भाग्य. गौरीच्या चेहऱ्यावर राग दिसतो. मधुकर हसत हसत म्हणतात, आणि यांचे तर एकदम कमालच आहे, नाव अगदी सार्थ आहे. गौरी, रंगाप्रमाणे नाव, आणि सदा फुलत जाणाऱ्या, सदा फुले. पुढे बोलायचे टाळतो. गौरी स्मिताच्या कानाजवळ पुटपुटते, ऐकलं होतं, हा 1 नंबरचा आगाऊ प्राणी आहे, आज अनुभवलं सुद्धा. काका, तुमची खिल्ली उडवणं झालं असेल तर येऊ का आम्ही आत? मधुकर अगदी कमरेत वाकून, हो, या बाई, वाड्यावर या. दोघी एकमेकींकडे चमकून पाहतात. सॉरी, या ना आत, या, बसा. आपलं घर समजून. या छोट्याशा घराला आम्ही वाडा म्हणतो, कारण आधी इथे आमचा वाडा होता. गौरी कुश्चितपणाने म्हणते, बसा ना, तुम्ही रिलॅक्स बसा, वाडा तुमचाच आहे. मधुकर बसत बसत आपले दोन्ही हात चोळत विचारतात, बोला, काय काम काढलं माझ्याकडे? गौरी अगदी मृदू भाषेत म्हणाली, हे बघा, तुमचं पण नाव मधुकर, म्हणजे फक्त नावातच गोडवा आहे. मधुकर ताडकन उठून त्वेषाने म्हणाले, हे सांगण्यासाठी तुम्ही इथे आल्यात? गौरी भोळेपणाचा आवाणून, नाही, तुम्ही ते आमच्या नावाचं पोस्टमास्टम करत होता ना, तसंच मी पण केलं. जोमली ना मिरची? पण जाऊ दे, हिटलर म्हणालाच की नावात काय आहे? स्मिता त्यांना टॅप करत करेक्ट करते, मॅम, पोस्टमार्टम. तेच ते. मधुकर त्रासिकपणे बोलतात, आणि गौरीताई, हिटलर कसा म्हणेल? गौरी मस्तपैकी मान हलवत ओठ पटपट हलून बोलण्याची ॲक्शन करत म्हणते, असं, अर्थात तोंडाने. अजून कुठून आवाज निघतो का? मधुकर अगदी अदबीने, निघतो ना,
पण तो ऐकवणार नाही हा मी, मॅनर्स आहेत माझ्यात. तुमचा पाचकळपणा झाला असेल तर बसून घ्या. मी काय म्हणत होती, तो आपला हिटलर, तो नाटकं नाही का करायचा? स्मिता आपल्या अकलेचे तारे तोडते. अहो, तो आपला नव्हता. हिटलर कुठे नाव असतं का आपल्यात? फक्त सासूला तिच्या पश्चात संबोधतो आपण. हिटलर, बोनापार्ट वेगळा. मधुकर डोक्यावर हात मारतात. गौरी तिचे बोलणं तोडत, अग्गं बाई, यू मीन ही वॉज पार्ट ऑफ बोन? अरे, तुमच्या दोघींचं काय सुरू आहे? शेक्सपियर, हिटलर, बोनापार्ट, अरे ही सगळी वेगवेगळी लोक आहेत म्हणजे होती. मधुकर उभे राहून मस्त हातवारे करत डायलॉग म्हणतात. जगाच्या रंगमंचावर अधिराज्य करणारा नाटककार आणि कवी विल्यम शेक्सपियर यांचे नावात काय आहे? हा संवाद रोमिओ आणि ज्युलियटमधला आहे आणि ज्युलियटच्या तोंडी आहे. त्याचा सारांश असा की माणसाचं नाव बदललं तरी माणूस बदलत नाही, पुन्हा आपल्या जागे स्थानापन्न होतात. जर्मनीचे क्रूर शासक अडॉल्फ हिटलर यांचे वाक्य आहे, ऑब्स्टॅकल्स डू नॉट एक्झिस्ट टू बी सरेंडर्ड टू बट ओनली टू बी ब्रोकन. गौरीला समजत नाही तरी म्हणते, अच्छा, आणि तो बोनापार्ट? मधुकर चिडून म्हणतात, अच्छा, काय अच्छा, माहितीये नाहीच समजलं. बोनापार्टचे जन्मनाव नेपोलिओनी दी बोनापार्टे. गौरीनी आपली अक्कल पाजडली, सनी लिओनीचे वंशज वाटतात. मधुकर पुन्हा चिडून, गप बसा हो. गौरी दम देत, मधुकरराव, नावाला जागा. ओके, तर नेपोलिओनी दी बोनापार्टेचे अपभ्रंश होऊन नेपोलियन बोनापार्ट झालं असावं. इतिहासात नेपोलियनचे नाव विश्वाचे सर्वात महान सेनापती म्हणून ओळखले जाते. असो, तुम्ही खरं म्हणजे आलातच कशाला? दोघी एकदम चमकून त्यांच्याकडे बघतात. सॉरी, पण मुद्दा भरकटला काका. आम्ही तुमच्याकडे आलो होतो कारण आमच्या कॉलेजमध्ये गॅदरिंग आहे. अरे वा, पण मग तुम्ही म्हणजे मुलं नाही करत का तुमच्याकडील? आम्ही जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत. या वर्षीपासून आमचा पण सहभाग असणार आहे. गौरी नॉर्मल होऊन समजवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे कसं आहे ना, मुलींनी मागे नको पडायला. सर्व मुलांनीच करावं असं कसं? काका, आम्ही असा विचार करतोय की तुम्ही एखादा स्टँडअप कॉमेडीचा प्रयोग सादर करावा. मधुकर अभिमानाने, काहीतरी काय तुमचं? अहो, मी नाटकात काम करणारा कलाकार आहे. हे बघा मधुकरराव, तुमची नाटकं आम्हाला महागात पडतील, बजेट नाही एवढं. मधुकर कळवळून बोलले, नाटकं नका म्हणू हो, नाटक म्हणा. नुसत्या अनुस्वाराने बराच फरक पडतो, कळताय का तुम्हाला? प्रयत्न करा ना काका. कठीण आहे. मला स्टँडअप नाही करता येत. काय मधुभाऊजी, गुडघे दुखतात का तुमचे? डायरेक्ट मधुकरवरून मधुभाऊजी? नाही, कसं आहे ना, आपलं म्हटलं की फरक पडतो. आम्ही तुम्हाला स्टँडअप असं म्हणून उभ्याने करायला नाही लावणार, खुर्चीची व्यवस्था करू. तुम्हाला गाणं म्हणता येतं का हो? अय्या, नक्कीच तुम्हाला जाणवलं ना माझ्या गोड गळ्यावरून? दाबायची इच्छा होतीये. गळा दाबायची. बरं, एखादी रचना करायला सांगितली तर? गौरी उभी राहून, म्हणजे प्रयत्न करते हा, नीट ऐका आणि पहा. स्मिता मोबाईल काढून शूट करायला लागली. आली उमलून माझ्या गाली प्रीत नवी मखमाली रे बहरला हा मधुमास नवा या चालीवर नाचत गाणं म्हणते आणि जाऊन बसते. काय, कसं वाटलं? एकदम टुकार. ज्याचे जे काम असतं त्यालाच ते जमतं. स्मिता स्वतःच एकदम टाळी वाजून म्हणते, मग तर तुम्ही खूप उत्तम करू शकता. खरं सांगू का, तुमच्या नाटकाचं जॉनर कुठलंही असू देत, आयुष्यभर तुमचे डायलॉग ऐकून हसू येतं म्हणून तर आम्ही आलो तुमच्याकडे. तुमच्या ते सस्पेन्स नाटक, कोणाचा खून कोणाला अटक, हे पाहून हसता हसता पुरेवाट झाली आमची. मधुकर चिडून, अहो, तुम्ही माझ्या साधनेचा सरळ अपमान करत माझ्या भावनेला दुखावलेत, कळतंय का तुम्हाला? काका, साधना भावना काय संबंध? मधुकर रागात येऊन म्हणतात, मी कलाकार आहे, साधनेशिवाय मी कसं जगू? आणि भावनेला सुद्धा जपावं लागतं. गौरी त्यांच्या जवळ जाऊन हसत धोपर मारत, दो फूल एक हाफ, दो फूल एक माली. मधुकर संकोचून मागे होत म्हणतात, दूर व्हा आधी. आणि हे काय दो फूल एक माली? काका, साधना काकूंसोबत राहता आणि भावना काकूंचा विचार करता, हे ठीक नाही हं? इंडेक्स फिंगरने नाही म्हणत. मधुकर चिडतात, अरे काही वाटेल ते बोलता? नाही हा मधुभाऊजी, तुम्ही स्वतः रेकॉर्डिंगमध्ये कबूल केलाय. आता हे व्हायरल होणार. ही काय फालतुगिरी चालली आहे? स्मिता कमरेवर हात ठेवून, आता सांगा, तुम्ही आमच्या कार्यक्रमात स्टँडअप करायला येणार आहात की करू हा व्हिडिओ व्हायरल? मधुकर हात जोडून, येतो माझ्या आई.
स्मिता आणि गौरी येस म्हणतात. श्रोते हो, कसा वाटली ही स्केट नक्की सांगा. तुम्ही बिलकुल प्रतिक्रिया देत नाही याची खंत वाटते. सबस्क्राईब पण करा ही आवर्जून विनंती आहे, कारण मला त्यामुळे प्रोत्साहन मिळतं. तर अवश्य सबस्क्राईब करा. पुढील कथेपर्यंत गुड बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.